सासू सासऱ्यांच्या किंवा आई वडिलांच्या भांडणामध्ये आपण इतके मध्ये कुचमटून जातो की बाप रे. मग अशा वेळेला करायचं काय सांगते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका. बऱ्याच सेशन्समध्ये या गोष्टी ऐकायला मिळाल्या की ताई, आमची खूप कुचंबना होते, कोणाची बाजू घ्यायची, कसा निर्णय घ्यायचा कळतच नाही. सतत आपण त्याच विचारांमध्ये राहतो की जर आईशी किंवा सासूची छान वागलं तर वडिलांना किंवा सासऱ्यांना कसं वाटेल, किंवा जर सासऱ्यांशी वडिलांशी छान वागलं तर आईला किंवा सासूला कसं वाटेल. या सगळ्यामध्ये आपली झोप उडून जाते. म्हणून यांना काय वाटेल किंवा त्यांना काय वाटेल हा विचार न करता आपण दोघांशी समान वागायचं आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला हेच करायचंय की जे काही घरामधले वाद आहेत किंवा जी काही भांडणं आहेत ती त्या दोघांची असणार आहेत, पालकांची असणार आहेत. त्याचा मुलांवरती किंवा नातवंडांवरती परिणाम होऊ द्यायचा नाही. आता हे आपणच डिसाईड करायचं आणि आपण आवर्जून दोघांशी समान वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणा एकावरतीच प्रेम करणं किंवा कोणा एकाच्याच सानिध्यात जास्त राहणं असं न करता त्यांच्या आपापसातल्या वादांमुळे किंवा भांडणांमुळे आपण जर तिथे स्वतःला अडकवून घ्यायला लागलो किंवा अ, आपल्या वागणुकीमुळे त्या दोघांना काय वाटेल असा जर आपण विचार करायला लागलो तर आपण कधीच सुखी आणि शांत आयुष्य नाही जगू शकणार आहोत. त्यामुळे आपल्याला जर आपलं आयुष्य शांत, सुखी, आनंदी जगायचं असेल तर दोघांनाही समान वागणूक द्यायला आपण सुरुवात करूयात. आत्तापर्यंत मागे जे झालं असेल आपल्या हातून किंवा जो काही त्रास झाला असेल तो असेल, ते लोक आपल्याबद्दल काय विचार करतायत हा विचार आपण नाही करायचा. बऱ्याचदा काय होतं की सासूशी किंवा आईशी जास्त बोलल्यानंतर वडिलांना किंवा सासऱ्यांना काय वाटेल असं आपल्याला वाटतं, त्याचा आपल्याला खूप जास्त त्रास व्हायला लागतो. हा विचारच आपण नाही करायचा. कारण शेवटी कितीही झालं तरी ते दोघं वेगळे व्यक्ती आहेत आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्या दोघांमधले आहेत. त्या प्रॉब्लेम्सशी आपला काहीच संबंध नाहीये. आपल्याला दोघांशीही न्यूट्रल वागायचं आहे. दोघांप्रती आपली जी काही कर्तव्य आहेत ती करायची आहेत. बऱ्याचदा ती कर्तव्य जवळ राहून आपण करू शकतो किंवा काही वेळेला या टॉक्सिक वातावरणामुळे आपल्याला खूप जास्त त्रास होत असेल, आपल्या अनेक कार्यांमध्ये अडथळे येत असतील, आपल्या कामावरती त्याचा परिणाम होत असेल, तर दूर राहून देखील आपण आपली कर्तव्य पूर्ण करू शकतो. कारण जर कुटुंबच एकत्र नसेल आणि त्या कुटुंबामध्ये सतत वाद होत असतील, तर तिथल्या मुलांनी आपल्या प्रगतीसाठी, आपल्या भवितव्यासाठी थोडासा स्वतःचा विचार करून स्वतःला दूर करणे यात काहीच चुकीचं नाहीये. कारण आपण तोच विचार करून तिथेच अडकून पडलो, तर आपण कधीच आपलं आयुष्य नाही चांगलं जगू शकणार आहोत. आपण दूर राहूनही आपली कर्तव्य पूर्ण करू शकतो आणि जवळ राहूनही ती कर्तव्य आपण पूर्ण करू शकतो. आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतो. त्यामुळे येस, आपल्याला प्रत्येक वेळेला विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे, की आता आपल्याला इथं थांबायचं आहे का इथून बाहेर पडून स्वतःला दूर ठेवून अंतर ठेवून जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. दुसरी आणि महत्वाची गोष्ट, दोघांकडेही, दोन्हीही पालकांकडे पाहताना आपल्या नजरेतून आपल्याला जे अनुभव येतायत, आपल्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. आई किंवा सासूबाई सासऱ्यांबद्दल किंवा वडिलांबद्दल काहीतरी सांगत असेल, तर आपण आईच्या नजरेतून त्यांच्याकडे बघायचं नाहीये. किंवा सासरे किंवा वडील आईबद्दल किंवा सासऱ्यांबद्दल आपल्याला काहीतरी सांगत असतील, तर त्यांच्या नजरेतून आपल्याला आईकडे किंवा सासूबाईंकडे बघायचं नाहीये. तर आपल्याला स्वतःला जे अनुभव येतायत दोघांच्या बद्दल, त्या अनुभवावरून आपण त्यांच्याकडे बघायचं आहे. आपल्याला त्यांच्या किती जवळ जायचं आहे किंवा किती आपल्याला स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवायचं आहे, किती गोष्टी शेअर करायच्या आहेत किंवा त्यांच्याशी कसं वागायचं आहे, काय वागायचं आहे, हे आपण आपल्या आलेल्या अनुभवातून शिकायचं आहे. ना की
त्या दोघांचे जे एकमेकांबद्दलच्या तक्रारी आहेत, एकमेकांबद्दलचे त्रास आहेत, त्यातून आपण तिथं निर्णय अजिबात घ्यायचा नाहीये. जर आई किंवा सासूबाई म्हणत असेल, की तुझ्या वडिलांमुळे किंवा तुझ्या सासऱ्यांमुळे मला खूप त्रास झालाय, तर आपण लगेच आईच्या दृष्टिकोनातून त्यांना ब्लेम करायचं किंवा त्यांना स्वतःपासून सासऱ्यांना किंवा वडिलांना दूर करायचं, असं नाही करायचंय. सासरे किंवा वडील आपल्याला काहीतरी सांगत असतील, की तुझ्या आईमुळे किंवा तुझ्या सासूमुळे असं-असं झालंय, तर आपण त्यांच्याही दृष्टिकोनातून बघायचं नाहीये. कारण पुन्हा एकदा मी सांगतेय, आपण जन्माला येण्याआधीपासून त्या दोघांचं रिलेशन एकमेकांशी आहे आणि कोण खरं, कोण खोटं या सगळ्या खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत. म्हणून यात न पडता आपण दोघांच्या प्रती समान वागणूक ठेवायची आहे आणि ती ठेवत असताना दोघांच्याकडून आपल्याला जसे अनुभव येतायत, त्यानुसार आपण त्यांच्याशी वागायचं आहे. आपला वेगळा दृष्टिकोन असणार आहे, आपलं वेगळं मत असणार आहे. त्यामुळं आपल्याला आलेल्या अनुभवामधून आपण त्या दोघांकडे बघणार आहोत किंवा त्यांना जज करणार आहोत किंवा त्यांच्या कितपत जवळ जायचं, त्या फॅमिलीमध्ये कितपत राहायचं, कितपत नाही, हा निर्णय घेणार आहोत. कारण बऱ्याचदा मुलांची इतकी कोंडी होते, की मुलांना काहीच कळत नाही करायचं काय आणि काय करू, काय करू या विचारामध्ये ते आयुष्यभर झुरत राहतात, स्वतःला त्रास करून घेतात, स्वतःला दोषी ठरवतात. बऱ्याचदा पालक मोठे आहेत म्हणून ते बरोबरच असतील असं नाहीये. तेही माणूस आहेत आणि आपण मुलंही माणूस आहोत. कधी पालक चुकतील, कधी मुलं चुकतील, पण याच्यामध्ये आपण स्वतःची कोंडी किंवा आपण न केलेल्या चुकांमुळे स्वतःला गिल्ट देणं, स्वतःला त्रास करून घेणं, असं अजिबात करायचं नाहीये. बऱ्याचदा मुलांना इमोशनली ब्लॅकमेल केलं जातं, मॅनिप्युलेट केलं जातं. ते मुलं इतके दबून आणि घाबरून जगायला लागतात, की त्यांना झोप त्यांची उडते आणि त्यांना सतत सगळ्या गोष्टींची भीती वाटायला लागते. ते कितीही कॅपेबल असले, कितीही हुशार असले, तरी देखील त्यांना स्वतःवरती डाऊट यायला लागतो. आपल्या हातात जे काही चांगल्या गोष्टी आहेत, त्याही निसटून जातील का? ही भीती वाटायला लागते आणि त्या स्ट्रेसखाली, त्या तणावाखाली त्यांचं तरुण वय असून देखील बरेचसे आजार त्यांना लागतात आणि बऱ्याचशा गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं आपण जितकं सुटसुटीत सगळ्या गोष्टींकडे पाहता येईल, बघता येईल, तितकं सुटसुटीत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यानंतर तिसरी शेवटची आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपली आर्थिक जबाबदारी आपण स्वतः उचलायची. कारण पालकांच्या अशा कंडिशन्समुळे ते आयुष्यभर झुरत आलेले असतात. त्यांना आयुष्यभर त्रास झालेला असतो आणि जर आपण आपली आर्थिक जबाबदारी त्यांच्यावरती टाकली, तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो आणि म्हणून आपण त्यांच्याकडे सल्ला मागू शकतो किंवा त्यांच्याशी आपण छान बोलू शकतो. चांगल्या आठवणी कदाचित आपण तयार करू शकतो. पण आर्थिक गोष्टींमध्ये जर आपण त्यांच्यावरती डिपेंड असू, तर मग तिथं आपली खूप जास्त कोंडी होणार आहे किंवा आपल्याला खूप जास्त त्रास होणार आहे आणि त्यांनाही त्याचा त्रास होणार आहे. म्हणून जितकं आपल्याला बाहेर पडता येईल आणि स्वतःच्या करिअरकडे लक्ष देता येईल किंवा स्वतःच्या फायनान्सकडे लक्ष देता येईल तितकं आपण दिलं पाहिजे. त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी मिळेल किंवा मिळालं पाहिजे ह्या विचारामध्ये जर आपण बसलो तर त्याचा आपल्याला खूप जास्त त्रास होईल. हां, ते आपण त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी करू शकतो कारण शेवटी त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. भलेही त्या दोघांचं रिलेशन एकमेकांशी कसंही असलं तरी ते आपले जन्मदाते आहेत आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी करू शकतो. पण जर आपण त्यांच्यावर डिपेंडन्सी दाखवायला लागलो किंवा त्यांच्याकडून काही गोष्टी मागायला लागलो, तर मग त्यांना त्यांची पूर्ण कहाणी मागची आठवणार आहे आणि त्याचा त्यांना फार त्रास होणार आहे. मग त्यांच्याकडून आपल्याला ऐकून घ्यावं लागणार आहे. मग ते ऐकून घेतल्यामुळं आपल्याला त्रास होणार आहे. जर आपण वडिलांवरती किंवा सासऱ्यांवरती आर्थिकदृष्ट्या अवलंबून असू, तर आपल्याला आईशी मनमोकळेपणाने वागता येणार नाही किंवा आईवरती किंवा सासूवरती आपण आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलो, तर आपल्याला सासऱ्यांशी किंवा वडिलांशी मनमोकळेपणाने वागता येणार नाही. म्हणून आपण जितकं ह्या सगळ्यापासून स्वतःला दूर ठेवून, जितकं स्वतःच्या पायावरती उभं राहू, तितकं आपण आपलं आयुष्य चांगलं जगू शकणार आहोत आणि आपल्या पालकांना सुद्धा आपण चांगल्या सोयी देऊ शकणार आहोत.
सगळ्या गोष्टींचा, सगळ्या त्रासांचा, सगळ्या विचारांचा कचरा न करता त्यांना दूर करूयात आणि फक्त स्वतःच्या चांगल्या आयुष्याकडे किंवा स्वतःचं आयुष्य चांगलं करण्यासाठी आपली तत्व जी आहेत ती पाळण्याकडे, स्वतःचं आयुष्य उत्तम, योग्य मार्गाने चांगलं करण्यासाठी प्रयत्नात राहूयात. आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पाळायच्या आहेत. त्यांनी आपल्याला आपल्यासाठी काही केलं नाहीये, म्हणून आपण करायचं नाही. अशा अशा गोष्टी नाहीयेत. ज्या वेळेला जे करावं लागतं ते आपल्याला करावंच लागणार आहे आणि बाकी मग आपलं आयुष्य आपल्या पुढं आहे आणि ते कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आणि त्या मार्गाने चालत राहायचं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये जाणून घ्यायला नक्की आवडेल. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.